चला मित्रांनो, आजचा दुसरा दिवस हे बघा, बसले आहेत सगळे. आज आपल्याबरोबर कलिग्स आहेत काही, आणि आज आपण चाललोय पिचोला लेक. आज दुसरी गाडी बघितली आहे ही बघा, आणि आता आपण जातोय. एक गार्डन बघितलंय, म्युझिकल गार्डन आहे, तर तिकडे आपण जातोय आज. आणि ही बघा स्टेअरिंगवाली ऑटो आहे, टमटम. आणि आज आपल्याबरोबर अजून काही मित्र जॉईन झाले आहेत हे बघा, आणि आपण चाललोय या गार्डनला. सो लेट्स गो. गाडीच्या छतावर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्यांदाच मी इकडे पाहिलं आहे हे बघा. तर हे बघा मित्रांनो, रिक्षावाल्या भैयांच्या सांगण्याप्रमाणे हे इकडे आहे मंदिर आहे, तिथे जायला मिळणार आहे. त्यांनी बरीच काही इन्फॉर्मेशन दिली आहे आता मला. त्यांच्या मनाप्रमाणे रोपवे आहे त्या मंदिरपर्यंत जाण्यासाठी. त्याच्यानंतर तिथून खाली आल्यानंतर जे आपले म्युझिकल पार्क जे आपण सर्च केलं आहे ते आहे, आणि त्याच्या खाली आल्यानंतर ते म्हणतात की गुलाबबाग करून आहे, ते फिरून घेता येईल. आणि ते सांगतायत की म्युझिकल पार्क जे आहे ते चालू असण्याच्या पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. तर थोडं ऐकून थोडी डिसअपॉइंटमेंट आली आहे, आणि बघूया आता आपण ते आपल्याला चालू मिळतं आहे की बंद मिळतं आहे. कारण काल पण असंच झालं आहे, पण ते पॅलेस काल आपल्याला बंद आहे हे पहिलंच समजलं, त्याच्यामुळे बरं झालं की आपण तिकडे गेलो नाही. आता ॲक्च्युली पहिलं विचारायला पाहिजे होतं की हे जे आहे ते आत्ता चालू आहे करंटली की नाही, पण आपण विचारलं तर नाही आहे आणि डायरेक्ट जातो आहे. बघूयात चालू आहे काय, होप सो चालू असेल. आणि नसलं तर आपल्याला बाकी जो आजूबाजूचा परिसरामध्ये जेवढं काय असेल फिरायला एवढं फिरून निघायला लागेल. ड्रायव्हर शिकत आहे. येलो कलर में है वो लीला पैलेस, येलो कलर में जो है लीला पैलेस, और वाइट कलर में जो है लेक पैलेस. लेक पैलेस तालाब के बीचों बीच है, वो तालाब के बाजू में जो है. तो यहाँ से जाना है वहाँ पे या फिर आगे जाके? नहीं, यहाँ से आपको अंदर जाना है तो यहाँ से बोटिंग जाती है. बघा उंट आहे राजस्थानचा. तलावाचा हा एरिया आहे. आपण आता पहिलं पुढे जाणार आहे आणि नंतर येताना बघूया. इकडे काही जण फोटो क्लिक वगैरे करत आहेत हे बघा. वो जो सामने लिखा हुआ है ना, हाँ वो बोर्ड लग रहा है. हाँ, वो रोड नीचे जा रही है, वो गुलाबाग की तरफ जा रही है. ओके ठीक है ना. ये आपके ऊपर जा रहा है वो म्यूजिकल फाउंटेन के तरफ. हाँ हाँ, और ऊपर ही इसका रोपवे का रास्ता है जाने का. हाँ ये हो गया. इधर गार्डन में आपको जो भी होटल में घूमना है इधर देख लो. और वहाँ रोपवे से वहाँ ऊपर जाना है तो डायरेक्ट रोपवे से चले जाओगे है ना. फिर अगर उतर के आना है तो जो ये पूरा गार्डन आपको घूमने मिल जाएगा. चल के आएंगे. ठीक आहे, थँक्यू. बरेच पर्यटक ऑटोने वरती पण जात आहेत हे बघा मित्रांनो. बरेच पर्यटक वर पण जात आहेत ऑटोने, पण आता आपण चालत जायचा निर्णय घेतला आहे. बघूया, रोपवेच्या दिशेने आता आपण जातो आहे. भयाने सांगितलं की रोपवेने मंदिरकडे जाण्याचा रोड आहे, आणि ते जे आपलं पाणीवालं आहे ते चालू असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर बहुतेक तर बोर्ड्स रोपवेचेच दिसत आहेत हे बघा. इकडे पण लिहिलं आहे रोपवे. बघूया चालू आहे काय ते. वॉटरचं जे आहे म्युझिकल पार्क, चालत जायला थोडा वेळ तर लागतो आहे. लेट्स सी. रोपवे येताना दिसला आहे. तर आपल्यासोबत आपले हे मित्र आहेत, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बघूया मंदिरमध्ये जायचं की नाही जायचं हे डिसिजन आपल्याला तिकीटच्या प्राईजवर डिपेंड आहे. जर अफोर्डेबल प्राईज असेल तरच आपण मंदिरमध्ये जाणार आहे, नाहीतर आपण सनसेट एन्जॉय करायला तलावाच्या इकडे जाणार आहे, जे दूध तलाव आहे. आणि बाकी येताना दुसरं जे तलाव आपण बघितलं तिकडे आपण जाणार आहे. तर यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आता बघूया की तिकीट काय आहे रेट, त्या हिशोबाने आपला निर्णय होईल. वन वे तो नहीं रहेगा? No, for multiple 6% it is 700, 5% 700.
We are 7. What is the previous photo? So how many are? 7. It's not possible, na? Crowd is there. So we'll miss that view also. So let's visit that musical. Then we'll go there. If it's walking. सो रेट बघून असं डिसिजन झालं आहे की मंदिरला तर नाही व्हिजिट करायचं आहे, तर आपण जे गुगल मॅप्सवर आणि आधी इतर ठिकाणी बघून जे आलो आहे ना, तर म्युझिकल फाउंटन जे आहे ते आपण इकडे बघूयात पहिलं. ठीक आहे. हे बघा लवकुश वाटिका आहे. वनविभाग उदयपूरच्या वतीने मला वाटतं मेंटेन करण्यात आले. आणि हे मंदिर आहे ते बघा, हे बघा हे मंदिर आहे. इकडे रोपवेने जात आहेत लोक, रोपवे घेऊन जातोय तिथपर्यंत आणि तिथून चालत जायचं आहे मंदिरापर्यंत इथपर्यंत. पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान, सनसेट पॉईंट, म्युझिकल फाउंटन. बघूया म्युझिकल फाउंटन चालू आहे का. बाकी गार्डन आहे आणि ती मला वाटतं पंडित दीनदयाल यांची तिकडे मूर्ती आहे दिसते ही बघा. Water musical fountain close there udhar likha hai only fountain. ज्याच्यासाठी आलोय ते मित्रांनो बंद आहे. हे बघा हे बघून आलेत जाऊन तिकडे, ते म्हणतात की क्लोज आहे. ते म्युझिकल फाउंटन वगैरे इकडे काही नाही आहे. म्हणजे भैयांनी आपल्याला जे सांगितलेलं ऑटोवाल्या ते बरोबर आहे. निराशा आती आली आहे पुन्हा. आणि ते म्युझिकल फाउंटन वगैरे बंद आहे. तर त्याचे जे आहे ते बघा इथून एंट्री आहे. आणि हे बघा इथे ते बघायला मिळते. हे सगळं आहे ना पाण्यासाठी जर बनवलेली व्यवस्था पूर्ण बंद आहे. हे बघा वे टू म्युझिकल फाउंटन आणि हे पूर्ण बंद आहे. हे बघा पुढे चालत आलो आहे. इथून पाणी जायसाठी मला वाटतं मार्ग ठेवलेला होता, पण सर्व बंद आहे मित्रांनो. हे बघा इथे पण काहीतरी आहे जे बनवलेलं होतं ते म्युझिक, म्हणजे त्याच्यावर ते दुबईप्रमाणे असणार असेल जसं की मॅप्सवर बघितलेलं. आणि हे बघा हे आहे सिटी पॅलेस. हे इथून दिसतंय हे सिटी पॅलेस आहे. तर इकडे आपण पुढच्या 2 दिवसात व्हिजिट करणार आहे. मे बी बघूयात पॉसिबल झालं तर, कारण ते उद्या चालू होईल असं सांगण्यात आलं आहे. बघूयात. हे आहे सिटी पॅलेस. हे एक हॉटेल आहे. हे बघा मित्रांनो रोपवेने काही पर्यटक जात आहेत आणि येत आहेत. हे बघा इकडे सोडणारा रोपवे. मंदिरला जाण्याचा निर्णय झालेला आहे या मित्रांचा. ते बोलतात की बोटिंग थ्रू आपण जगमंदिरला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आलो इथे. तर इथे काही आहेत हे बघा इयरिंग्स वगैरे विकायला, पर्स अँड ऑल. बरेच फॉरेन वरून पर्यटक आलेले आहेत. हे बघा. आणि हा एक डान्स करतो इथे गाणी लावून. $7. हे बघा मित्रांनो ऑनलाईन पेमेंट करून आपल्याला सगळ्यांच्या आधी तिकीट मिळालेली आहे 7 लोकांसाठी. आणि 160 प्रमाणे 180 प्रमाणे 1260 झालेले आहेत 7 लोकांचे. 6 काउंट करून पाठवायसाठी ठेवले आहेत. परदेशी पर्यटक आहेत त्याच वेळेस इथले पण आहेत लोकल. तर आता आपण चाललोय बोटिंगसाठी. बघूयात कुठली बोट मिळते. गर्दी आहे इकडे, बरीच लोक आहेत. हां सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण काळजी घेतलेली आहे. बघा लाईफ जॅकेट आहेत, छोट्या मुलांसाठी पण आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये. सनसेट एन्जॉय करायला मिळणार आहे मला वाटतं बोटीमधून आपल्याला.
बोट फुल होते आहे मित्रांनो. हे बघा एक एक काउंट करून करून पाठवत आहेत. इकडे तिकीट बघून काउंट करून नंतर आतमध्ये पाठवत आहेत. हे बघा आपले मित्र सगळे बसले आहेत इथे. आपले सगळे मित्र बसले आहेत. हे बघा हे आहेत ड्रायव्हर. हे बघा इथे मोटर आहे आपली. स्टार्ट करतायत. हो हळूहळू पुढे घेतलाय. सनसेटचा एक नंबर व्ह्यू येतो इथे आपल्याला. हे बघा देखा क्या थोड़ा मैम और थोड़ा उधर उधर एक दो जन इधर बैठना तो बैलेंस बढ़ जाएगा ना. नहीं बैलेंस से बैठना पड़ता है गाड़ी में. बॅलन्स ठेवायसाठी ते ऍडजस्ट करतायत लोकांना. सनसेटचा सुंदर व्ह्यू येतो मित्रांनो. दॅट्स व्हाय आय सेड. सगळ्यांनी आपापले मोबाईल काढले आणि व्हिडिओ घेत आहेत. क्षितिजाच्या खाली गेलाय सूर्य. पण सुंदर व्ह्यू आपल्याला मिळाला. आपलं पहिलं ते म्युझिकल पार्क जो प्लॅन फसला तो पहिला करण्याचा जो निर्णय होता तो योग्य ठरला आहे. कारण की आपल्याला हा सुंदर व्ह्यू बोटच्या आतमध्ये बसून मिळाला आहे. तर पर्यटकांनी पे केलं आहे पण ते उभं राहून फोटो वगैरे काढू शकत नाहीत. ड्रायव्हरवाले भैया लगेच त्यांना खाली बसवतात. लगेच खाली बसवतात. कोणी उभा राहिला की त्याला लगेच खाली बसवत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघितलं तर बोट तर याच्यापेक्षा मोठ्या असतात पण आरामात आपण उभं राहून वगैरे फोटो काढू शकतो. मान्य आहे बॅलन्स थोडासा हलतोय पण जर पे केलं आहे आणि लाईफ जॅकेट पण घातलं आहे स्वतःच्या जबाबदारीवर तर ते उठू शकतात. थोडा असा काळजी घेतली पाहिजे. इथे घाट आहेत बरेच. हे बघा रामेश्वर घाट दिसतोय इकडे. रामेश्वर घाट आहे आणि आपण आता पॅलेसच्या दिशेने चाललो आहे. पॅलेसच्या दिशेने जातो आता आपण. इकडे पॅलेस आहे आणि हे जे वरून आपल्याला दिसत होतं ना ते हॉटेल आहे आणि या साईडला इकडे पॅलेस आहे. बघा पॅलेस खूप सुंदर आहे आणि तलावाच्या बाजूलाच आहे. म्हणजे अगदी लागून आहे तलावाला. खूप मोठं पॅलेस आहे. पॉसिबल झालं तर आपण पुढे जाणार आहे. बघूया. इथे कुठली तरी जशी गंगा आरती असते बनारसला तशी इथे आरती पण बघायला मिळते. बघा अखाडा घाट आहे हा. मगाशी जो इथला रामेश्वर हा आहे अखाडा घाट. आणि इकडे पर्यटक दिसत आहेत जे एन्जॉय करतायत आरती. खूप मोठी वास्तू आहे ही. खूप मोठा आहे. तर तिकडून आलोय या हॉटेलला पूर्ण फेरी मारून आपण जगमंदिरला मला वाटतं पूर्ण राऊंड मारून नंतर जाणार आहे. भैया वो क्या है भैया? हॉटेल लीला. हां तर ते येल्लो कलरचं वरून दिसत होतं ना. हे बघा लीला हॉटेल आहे. त्या ऑटोवाल्या भैयांनी पण आम्हाला सांगितलेलं एक लीला हॉटेल. ये ताज आहे ना. हां हे ताज आहे व्हाईटवाला आणि लीला. पक्ष्यांचा थवा व्ह्यू बघा मस्त मिळतोय आपल्याला संध्याकाळचा वेळ. तो अभी हम जग मंदिर को राउंड मार के जाएंगे या फिर बीच में से जाएंगे? बीच में से. सर्व आपापल्या मोबाईलमध्ये एक क्षण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत आपापल्या परीने. हे बघा प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये आठवणी बनवतात. मेमरीज.
पॅलेस, हॉटेल ताज, तिकडे आहे ते मंदिर. हे बघा आपल्या मित्रांनी त्याच्या छोट्या बच्चूला कॉल करून दाखवत आहेत. हे बघा दाखवत आहेत, जे की इथे पॉसिबल होणार नाहीत यायला, तर ते आपल्या बच्चूला दाखवत आहेत. हे बघा कॉलवरती त्यांनी पण कॉल केला आहे घरी. तर सगळे काय इथे आपल्या फॅमिलीसोबत आलेले नाही आहेत, कामानिमित्त आले. आपापल्या घरी कॉल करून ते दाखवत आहेत की कशा प्रकारे आम्ही एन्जॉय करतो आहे आणि काय बघायला मिळतं आहे राजस्थानमध्ये, कारण ते साऊथवरून आले आहेत. तर हा सुंदर जो आहे व्ह्यू दाखवत आहेत आपल्या घरी पण व्हिडिओ कॉल थ्रू. हे बघा मित्रांनो, ही जी मोटर आहे नॉर्मली आपल्याला बघायला मिळतं की डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या मोटर असतात, पण ही आहे ती इलेक्ट्रिक आहे. मला वाटतं हा मस्त जे आहे ती टेक्नॉलॉजी काढली आहे की या बोटवाल्या मोटरमध्ये पण इलेक्ट्रिक काढली आहे. तर बॅटरी तर या बोटमध्ये कुठे पण ठेवता येईल. मला वाटतं इथे बॅटरी आहे, इथे वायर्स दिसत आहेत 2, इथे बॅटरी आहे. हे बघा, आणि एक चांगला फायदा आहे की पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते पाण्यामध्ये काही प्रमाणात काय असे ना, पण पाण्यामध्ये पडतं त्याच्यानंतर. तर ते जे आहे ते चांगलं नाही आहे पाण्यामध्ये जाणं. याच्यामध्ये कायच तसा हे नाही आहे की पाण्यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या असल्यामुळे पाण्यामध्ये ऑइल आणि जे काय आहे तेल, पेट्रोल वगैरे जाणार नाही. थोडी आता रात्र होत आली आहे त्याच्यामुळे लाईट्स वगैरे लावल्या आहेत आणि लाईटिंगमुळे अजून चांगलं दिसतंय, सुंदर दिसतंय. हे बघा हत्ती वगैरे आहेत आणि लाईटिंगमुळे अजून ते सुंदर दिसते. हे बघा जगमंदिर पाण्याच्या या तलावाच्या मधोमध आहे, एकदम मधोमध आहे. झाडं वगैरे पण आहेत तिकडे. बेटप्रमाणे हा एरिया आहे, त्याच्यावर हे मंदिर बनवलं आहे, पण हे पण बंद आहे. जे कोण राजा आहेत त्यांची डेथ झाली आहे त्याच्यामुळे हे पण बंद आहे. तिकडे बोट बुकिंगचं ऑफिस आहे, तिकडे विचारलं आम्ही तर ते म्हणाले की इथे पण जाऊन काय उपयोग नाही कारण हे बंद आहे. पण सुंदर आहे बघायला. आणि आता आपण रिटर्न चाललो आहे इथून बॅक टू पवेलियन. मित्रांनो पोचलो आहे पुन्हा स्टॉपवर. बघूया आता इथून पुढं कुठे जायचं आहे की रिटर्न जायचं आहे ते आता रूमवर. पण आता सगळे आता उतरण्यासाठी बघा आता इथे उभे झाले आहेत. आता मात्र यांचा बॅलन्स जात नाही आहे, आता बॅलन्सचा प्रॉब्लेम नाही आहे. तर मस्त व्ह्यू आला आहे. हे बघा सुंदर दिसतंय. ॲक्च्युअलमध्ये एवढा अंधार झाला आहे, मोबाईल थोडं मला वाटतं एनहान्स करून दाखवतो. हे बघा उजेड करतोय तो, ॲक्च्युअलमध्ये एवढा आहे अंधार जेवढा आता माझ्या डोळ्यांना फील होतो. मोबाईल पुन्हा पुन्हा एनहान्स करतोय. प्रतिबिंब पण छान दिसतं हे पाण्यामध्ये. दूध तलाई नाव आहे या छोट्याशा तलावाचं नाव आहे, दूध तलाई. तर मित्रांनो इथून आम्ही तिघांनी वेगळी ऑटो केली आहे आणि ती बघा ती मागे त्यांची आहे ऑटो. बाकीच्या मित्रांनी एक वेगळी ऑटो केली आहे. त्यांचा हॉटेल जे आहेत 1-2 वेगळे वेगळे ते सेम रूटवर येत होते आणि आमचं मात्र वेगळीकडे होतं, जे की इथून थोडं जवळ आहे, जस्ट 2 किलोमीटरवरती आहे. म्हणून आम्ही हे चूज केलं आहे. आणि त्यांना ती ऑटो आहे ते बघा, ते गेलेत त्या ऑटोने. एक्स्ट्रा पॅसेंजर बघतोय भैया आमच्या सोबत अजून. हे गुलाब बाग आहे इकडे, ते सांगितलं ना पहिल्यावाल्या रिक्षावाल्यांनी, ते ट्रेन वगैरे आहे इकडे. 65 रुपयामध्ये ट्रेनची सवारी मिळते म्हणतायत. आता रात्र झाल्यामुळे आता आपण तिकडे जात नाही आहे. बघूयात आपल्याला मे बी ट्राय करायला उद्या मिळालं तर. बाकी हे इकडे दुकानं वगैरे आहेत राजस्थानी मोजरी वगैरे
आणि मार्केटसारखा एरिया आहे हा थोडा. हे बघा बेल्ट. रिटर्न आलो आहे मित्रांनो. आजचा दिवस झाला आहे फिरून आणि आता आराम वगैरे करून जेवण वगैरे करणार आहे. सो डे सेकंड इन उदयपूर. सो धन्यवाद मित्रांनो आणि थँक्यू.